महाराज आपल्या साहेबवाड्यात रघुनाथपंत हणमंते, हंबीरराव, अण्णाजी, दत्ताजीपंत, येसाजी यांच्याशी कसल्या तरी खलबतात बसले होते. नायकांचे कोणचे चार स्वभावी भेद मानता शास्त्र कविराज उत्सुकल्या संभाजीराजांनी कुलेशांना विचारले. धीर ललित, धीरोदत्त, धीर प्रशांत और धीरोदत्त, ऐसे चार भेद हैं युवराज. कला प्रिय, मृदु स्वभाव वाले, सौंदर्य प्रिय वीर पुरुष को धीर ललित नायक माना जाता है. क्षमाशील, बलवान, दानशूर और अपने गुणों का अभिमान कभी प्रकट नहीं करने वाला शूर पुरुषोत्तम को धीरोदात्त कहते हैं. पुण्यवान, संयमी, सात्विक, चारित्र्य संपन्न, दयावान, समस्त लोगों को आश्रय स्थान लगने वाला, इंद्र पराक्रमी, पुरुष श्रेष्ठ धीर प्रशांत नाम से विख्यात है. मायावी बोलने वाला, चंचल स्वभाव का, अभिमानी, आत्मगौरव की भाषा करने वाला, प्रचंड सामर्थ्यशाली पुरुष धीरोदत्त माना जाता है शास्त्र में. कवी कुलेश बोलत राहिले. संभाजीराजांनी कानावर पडलेल्या धीर प्रशांत नायकाची लक्षणे महाराजांच्याशी मनोमन ताडून बघितली. त्यांना समाधान वाटले. धीरोदत्त या इतर तिन्ही नायकाहून भिन्न प्रकारावर ते काही बोलायला लागणार एवढ्यात पाऊसधारांची सरसर तोडीत असलेला अस्पष्ट कालवा त्यांच्या कानी पडला. कसली तरी धावाधाव चालली होती. गडाच्या आठरा कारखान्यातील माणूस पालखी दरवाजाच्या रोखाने चटक्या पावलाने निघालेले होते. दबके, कुजबुजते, अस्पष्ट बोल संभाजीराजांच्या कानावर पडू लागले. कवा पार भिजल्यात, वळखण्या नाही येत. काय दशा झाली ही? कुणालाच काही बोध होईना. बाहेर बाले किल्ल्याभर कसली तरी गडबड माजली होती. काय झाले? संभाजीराजांच्या कपाळी विचाराने आठ्या चढल्या. पाठोपाठ कारभारी महादेव यमाजी उपरणे सावरीत लगबगीने सदर बैठकीत घुसले. सरकार, सरलष्कर गड चढून आलेत. सांगायचे ते नीट बांधता न आल्याने मुजरा देत ते अर्थबोध न होणारे काही बोलून गेले. मतलब? संभाजीराजांनी त्यांना येसाजी, हंबीरराव गडावरच आहेत याची जाण देण्यासाठी दुरुस्त केले. आपले सरलष्कर नव्हे स्वामी, त्यांचे मोगलाईकडचे नेताजीराव. कारभारी, काय म्हणता? नेताजी काका गडावर? विस्फरल्या डोळ्यांनी झटका बसल्यासारखे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. रजपूत मिर्झाराजाचा शामियाना, काळ्या बाळ्या धूरनळीची मोगली हुक्का, रंजुकी निखारा, किल्ले पुरंदर, कितीतरी गोष्टी संभाजीराजांच्या मनात क्षणभरात सरसरून गेल्या. दूरवर पेटलेल्या तोफांचे क्षीण सुमार बार ऐकू यावेत तसे त्यांनाच न कळणारे, कुठे कधी ऐकले न आठवणारे बोल ढवळून काढू लागले. माणूस जिथं उपजतं ती जागा साद घालती माणसाला. धाकलं राज. युवराज वाड्याची सदर सोडून संभाजीराजे थेट पालखी दरवाजाच्या रोखाने चालू लागले. जमली मंडळी त्यांच्या मागाने आपसूक खेचल्यासारखी चालली. एव्हाना महमद कुली खान उर्फ नेताजी पालकर आणखी 2 आसामीसह बाले किल्ल्याच्या हमचौकात आला होता. त्या तिघांच्याही अंगावर मोगली पेहराव होते. पावसाच्या मारगिरीने ते चिंब पेहराव त्यांच्या अंगांना चिकटले होते. महमद कुली खानने खालगर्दनीने गुपचूपपणे गड चढून येण्याचा प्रयत्न केला होता, पण पूर्वील मर्दान्या सरलष्कर नेताजी पालकरांना आपली चाल पालटता आली नव्हती.
गडावरच्या जाणत्यांनी त्यांना महादरवाज्यातच ओळखले होते. पावसाळी वाऱ्यासारखी ती बातमी सपकारा टाकीत गडभर पसरली होती. हमचौकातील चौतर्फाच्या इमारतीच्या सदरी माणसांनी हा हा म्हणता दाटून गेल्या. पावसाची तुटकी सर पडलेल्या गर्दनीवरच्या मोगली किमॉशवर घेत महंमद कुलीखान 2 आसामींच्या मध्ये हमचौकात उभा होता. अंगावर पडणाऱ्या पाणधाऱ्यांनी त्याच्या उरातील डोंब विझवण्याऐवजी भडकून उठत होता. कोरल्या दाढीवरून घरंगळणाऱ्या पाणथेंबात त्यांच्या डोळ्यातून सुटलेले कडकडीत अश्रुथेंब मिसळत होते. फरसबंदीवर पडून सभोवती फिरवलेल्या पाटातील गढूळ पाण्यात सामील होत होते. एवढी माणसे गर्दी करून चौ अंगाने दाटली होती. पण एकाचीही छाती नव्हती कुलीखान झालेल्या नेताजीशी शब्दांना बोलण्याची. एकेकाळी राजगडचा शिरपेच असलेला नेताजी कुलीखान म्हणून पायपोसासारखा भिजत बालेकिल्ल्याच्या हमचौकात उभा होता. त्याला बघून जमले एकजात माणूस हळहळत होते. महंमदाच्या दोन्ही हातांशी असलेल्या 2 आसामींपैकी एकट्याने त्याच्या कानाशी होत काहीतरी त्याला सांगितले आणि ते दोघे त्याला एकटा सोडून महाराजांच्या वाड्याच्या रोखाने चालू लागले. ते दोघे वाईचे कुलकर्णी होते. महाराजांच्या खबरगीर पथकातील निष्णात खबरगीर होते. मराठी मुलूक सोडून नेताजीचा काबूल कंदाहारपर्यंत त्यांनी शिताफीने पाठलाग केला होता. वेळोवेळी मुसलमान झालेल्या नेताजीवर टेहळ ठेवून त्याच्या खबरा महाराजांना त्यांनी पावत्या केल्या होत्या. काबूल कंदाहारच्या औरंगजेबाने नेमून दिलेल्या मोहिमेत असताना कुलीखान शरम, खंत, अवमान यांनी पेटून उठला होता. त्याने मोगली तळ सोडून पळून जाण्याचा यत्न केला, पण त्याला पकडण्यात आले आणि काढण्या घालून लाहोरला रवाना करण्यात आले. लाहोरच्या सुभेदाराने कमीने म्हणत हबशा करवी या महंमदाच्या पाठीवर भर चौकात कोरडे उतरविले होते. मुसलमान झालेला हा मराठ्यांचा सरलष्कर रोज रात्री डेऱ्यात पाठ टेकताना सवयीने की स्वतःला धीर देण्यासाठी पण शिवशिव म्हणत होता. त्या शिवशिव बरोबर त्याला एक बाकदार नाक आणि 2 तेजाळ डोळे समोर दिसत होते. रात्र तो बिछायतीवर तळमळून काढत होता. ह्या साऱ्या खबरा या वाईच्या कुलकर्ण्यांनी महाराजांना दिल्या होत्या. महाराजांच्या सूचनेप्रमाणे आग्र्याजवळ हे कुलकर्णी कुलीखानसमोर प्रकट झाले होते. महाराज थोर मनाचे, सारे पोटी घालतील. जाऊन पायी मिठी घातली पाहिजे. लावले रोप जपले पाहिजे. त्यावर हत्यार धरणे शहाणपणाचे नाही, असे कुलीखानाला नाना प्रकारे समजावून पुढे घालून ते वाईचे कुलकर्णी रायगडी घेऊन आले होते. हे योग्य वेळी घडले होते, कारण औरंगजेबाने कुलीखानालाच दख्खनेवर चाल घेण्याचा हुकूम दिला होता. मोठा अकलेचा विचार करून महंमद खान रायगडी आला होता, पुरत्या 10 वर्षानंतर. सदरकरी आसामी पाठीशी घेतलेले झपाझप चालणारे संभाजीराजे हमचौकाच्या बगलेला असलेल्या दगडी कठड्यावर आले. भोवतीच्या साऱ्या पगड्या मुजऱ्यासाठी झुकल्या, पण त्यांचे लक्ष कुणाकडेच नव्हते. हमचौकात उभ्या असलेल्या नेताजींना बघताच त्यांचेच पाय साखळदंड पडल्यासारखे खिळून गेले. धाकल्या माँसाहेबांचे हे नातलग, काय झालं हे? मर्दान्याची माती, हे नेताजी काका? छे, मरणसुद्धा यापरीस गोमटं दिसलं असतं. संभाजीराजांच्या काळजात कालवा कालव माजली. माणूस जिथं उपजतं ती जागा साद घालते माणसाला. विचाराबरोबर संभाजीराजांच्या नेत्रकडा दाटल्या. त्यांनी महादेव यमाजींना आज्ञा केली, कारभारी,
आस्वाबाचे एक तबक सिद्ध करा. आस्वाब कुणासाठी असावेत हे महादेव यमाजींनी हेरले. जी म्हणत ते मागल्या पावली तबक आणण्यासाठी परतले.